गोयंका शाळेच्या सहलीत खासगी बस अटेंडंटनं केला मुलीचा विनयभंग, आरोपी गजाआड। ठाण्यातील नामांकित गोयंका शाळेतून गेलेल्या सहलीत शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पालकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात खासगी बसचा अटेंडंट जावेद मोहम्मद नबी खान याच्या विरोधात बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियमानुसार बुधवार रोजी दाखल करण्यात आले आहे। कापूरबावडी पोलिसांनी आरोपी जावेद खान याला अटक केली असून अधिक तपास करतायत। फिर्यादी या भाईंदरपाडा घोडबंदर रोड ठाणे येथे राहणारी असून त्यांची मुलगी ही नामांकित गोयंका शाळेत शिकण्यासाठी आहे। घटनेच्या दिवशी गोयंका शाळेच्या वतीने पिकनिक सीपी गोयंका स्कूल कापूरबावडी नाका हाय स्ट्रीट मॉलजवळ येथून किड्झानिया थीम पार्क आरसीटी मॉल घाटकोपर येथे मंगळवारी रोजी गेली होती। सदर पिकनिक हे शालेय विद्यार्थी ॲडव्हेंचर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने गेले होते। खासगी बसचा अटेंडंट आरोपी जावेद मोहम्मद नबी खान वय वर्ष 27 तर राहणार भगत सिंग लिंग रोड गोरेगाव मुंबई हा तब्बल 10 वर्षापासून ट्रॅव्हल्स कंपनीत अटेंडंट म्हणून काम करतोय। त्याचं शिक्षण 10वी पर्यंत झालंय। आरोपी जावेद याने प्रवासात मुलांना आणि मुलींना खाण्यासाठी वेफर चिप्स आणि सँडविच पदार्थ देताना मुलींच्या गुप्तांगांवर स्पर्श करण्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला। पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला। दरम्यान शाळा प्रशासन मूग गिळून बसले आहे, तर दुसरीकडे पालकांनी स्वतः कापूरबावडी पोलीस ठाण्यात खासगी बस अटेंडंट जावेद मोहम्मद नबी खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पालकांनी संताप व्यक्त केल्यानंतर घटनास्थळी कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक YS आव्हाड यांनी भेट देत पालकांची समजूत काढीत गुन्हा दाखल केलाय। कापूरबावडी पोलिसांनी आरोपी जावेद मोहम्मद नबी खान याला अटक केली असून पुढील तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक YS आव्हाड यांनी दिली आहे। काल दिनांक 20/2/2024 रोजी सीपी गोयंका स्कूल कापूरबावडी ठाणे या शाळेची लहान मुलांचे पिकनिक टूर ही किड्झानिया थीम पार्क घाटकोपर या ठिकाणी गेली होती। त्या पिकनिकला जाण्यासाठी शाळेने ॲडव्हेंचर टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या माध्यमातून मुलांना त्या ठिकाणी पिकनिकसाठी घेऊन गेले होते। सदरवेळी त्या पिकनिक च्या दरम्यान बसमधून जात असताना आरोपी जो आहे जावेद खान याने खाऊ वाटप करण्याच्या बहाण्याने त्या बसमध्ये उपस्थित असलेल्या लहान मुलींचे आणि 2 लहान मुलांचे विनयभंग केलेला आहे। त्यानुसार कापूरबावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 250/2024 भादवी कलम 354, 354 अ, 509 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 आणि 12 या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच या गुन्ह्यातील आरोपी जावेद मोहम्मद नबी खान यास कालच कापूरबावडी पोलीस स्टेशनने अटक केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। सर, या इन्स्टिट्यूशनचं नाव काय होतं, जी बस घेऊन जात त्या इन्स्टिट्यूशनचं नाव काय होतं, आणि दुसरं आरोपीचा बॅकग्राऊंड काय होता, आरोपीचं काय व्हेरिफिकेशन गेलेलं होतं का इन्स्टिट्यूशनमध्ये, काय माहिती वगैरे भेटते का प्राथमिक वगैरे? ॲडव्हेंचर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस होती। त्याच्यामध्ये हा आरोपी गेले 10 वर्षापासून डेली वेजेस बेसिसवरती काम करतो। आरोपीचे वडील जे आहेत भंगारचं त्यांचं दुकान आहे, व्यवसाय करतात, आणि आरोपी हा 10वी पर्यंत शिक्षण घेतलेला आहे आणि मागील 10 वर्षापासून या कंपनीसोबत अटेंडंट म्हणून काम करतोय। मैनेजमेंट का प्रिंसिपल का रेजिग्नेशन चाहिए। अलॉन्ग साइड हम लोग उनके अगेंस्ट जो ऑलरेडी FIR फाइल्ड है उसमें हम इनका भी नाम जोड़ना चाह रहे हैं, ताकि FIR केस शुड बी ऑन ऑल ऑफ देम। इट्स नॉट ओनली द क्रिमिनल बट ये मैनेजमेंट और टीचर्स की नेग्लिजेंस थी कि क्रिमिनल को चांस मिला ये करने के लिए। 3 टीचर्स होने के बावजूद बस में ये 8 से 10 बच्चों के साथ हुआ है, तो ये टीचर का शेयर नेग्लिजेंस है। शी शुड बी पनिश्ड। द 3 टीचर्स शुड बी पनिश्ड फॉर इट, एंड मैनेजमेंट को भी इसका रिस्पॉन्सिबिलिटी लेना चाहिए, बिकॉज टीचर्स मैनेजमेंट के अंदर आती है। अगर उनको बताया गया कि बस में ध्यान रखना तो उन्हें ध्यान रखना चाहिए था, ना कि अपने आप को एंटरटेन करना चाहिए था। जे काही पत्र प्राप्त झालेलं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही शाळेला
नोटीस देतो आहोत आणि त्याचा खुलासा विचारलेला आहे शाळेला. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांची भेट घेतली. प्रकरण काय तर माझीवाडा येथे CP गोयंका इंटरनॅशनल स्कूल आहे, त्यांची काल सहल गेली होती आणि सहली दरम्यान किड्झेनिया ॲडव्हेंचर्स म्हणून एक संस्था आहे, ती सर्व सहल अरेंज करते. तर त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी दुसरीच्या विद्यार्थीचा विनयभंग केला, 7 मुलींचा विनयभंग केला. ह्याच्या संदर्भात कालच रात्री गुन्हा दाखल झाला आहे, त्याला अटकही झाली आहे. पण आमचं ठाणे महानगरपालिका प्रशासनाला म्हणणं हे आहे की 1 दिवसापूर्वी झालेली घटना असूनही शिक्षण अधिकाऱ्याला अजून त्याची माहितीच नाही आहे. मग हे प्रशासन काय करतं आहे? शिक्षण विभाग कशासाठी आहे इथे? कालची घटना यांना आजपर्यंत कळत नाहीत. इथे आल्यावरती ते आम्हाला उलटपक्षी प्रश्न करतात की तुम्ही कोण आहात, तुम्ही पालक आहात का? मी तर म्हणेन शिक्षण अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा. त्यांना जर काल झालेला विनयभंग अजूनपर्यंत कळला नसेल तर इथे बसून ते करतात काय? आणि आम्ही प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा. आज आम्ही शिक्षण मंडळाचे अध्यक्ष साहेबांना भेटायला आलो. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष साहेबांच्याकडे आम्ही राक्षे साहेब त्यांच्याकडे आम्ही आज एक निवेदन घेऊन आलो. गोयंका स्कूल आहे जे घोडबंदर नाक्यावरती, त्या शाळेमध्ये कालचं झालेला प्रकार आहे. त्या प्रकाराच्या बाबतीमध्ये जे घडलेल्या जे गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये निवेदनामध्ये आम्ही लिहिल्या आहेत आणि त्या शाळेवरती कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत शिक्षण अधिकाऱ्यांकडे. कारण नेहमीच ठाण्यामध्ये अनेक वर्ष आम्ही बघत आलो आहे, अनेक शाळा प्रायव्हेट आहेत आणि मनमानी कारभार त्यांचा जोरात चालू आहे. मुलांच्यावरती त्यांचं लक्ष नाही आहे. फी हवी तेवढी प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये फी आकारली जाते, डोनेशन घेतली जातात. पण मी म्हणेन सो कायदा या शाळांमध्ये राबवला जातो आणि गोरगरीब लोकांना तर ॲडमिशन कधीच मिळत नाही. फक्त पैसेवाल्यांच्या मुलांनाच फक्त इथे ॲडमिशन नेहमी दिली जातात. अशा या शाळा काल पिकनिक एका शाळेमध्ये गेली होती, ही शाळा गोयंका शाळेची. त्या शाळेच्या पिकनिकमध्ये 8 वर्षाच्या मुली, 2री इयत्तेतील शिकणाऱ्या मुली आणि मुलं त्यांच्याबरोबर अतिशय घाणेरडे असे प्रकार. त्यांच्या गाडीमधला जो कोणी बॉय असतो, कंडक्टरच्या ऐवजी प्रायव्हेट गाड्यांमध्ये कोणीतरी मला वाटतं एखादा स्वयंसेवकसारखा माणूस असतो, त्याने अतिशय गलिच्छपणा केलेला आहे. त्याने अतिशय विचित्र वागणूक मुलांना दिलेली आहे, घाणेरडे शब्द वापरलेले आहेत आणि विनयभंगाच्या सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्या विरोधात आम्ही आज सर्व माझीवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेलो होतो. त्यांना आम्ही तिथे जाऊन त्यांनाही निवेदन दिलं, शिक्षण अधिकाऱ्यांनाही दिलेले आणि ह्या ज्या शिक्षिका होत्या त्यांना ताबडतोब निलंबित करा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे पण तीच मागणी आम्ही घेऊन आलो.